अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहात. तर एक छोटीशी विनंती सगळ्यात पहिले, कारण दुपारचं जेवल्यानंतर असं काहीतरी ऐकण्याकरता बसणं थोडंसं कठीण असतं. पण हा जो प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट जर तुम्ही नीट समजून घेतला नाही तर पुढे तुमच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही समजू शकणार नाही. त्यामुळे एक छोटीशी विनंती अशी होती की मोबाईल थोडा वेळ, फक्त 10 मिनिटं जर सायलेंट वर ठेवले तर फार बरं होईल. आणि दुसरी गोष्ट, आपण दिवसभर ज्या कामामध्ये बिझी असतो ते म्हणजे व्हॉट्सअप. ते सगळ्यात मोठं काम आहे आपल्याकडे. ते व्हॉट्सअप मधनं थोडा वेळ 10 मिनिटं बाहेर पडा. कारण जी माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या व्हॉट्सअपवर सुद्धा नाहीये. त्यामुळे ती समजून घ्यावी अशी मनापासून इच्छा आहे. तर ग्रोमोर नॅनो डीएपी, आतापर्यंत मार्केटमध्ये नॅनो हा शब्द खूप प्रचलित झालाय, किंबहुना बऱ्याच लोकांनी नॅनो हा प्रॉडक्ट विकला सुद्धा असेल. पण नेमकं नॅनो म्हणजे काय, नेमकं नॅनो म्हणजे किती, ही साईज आपण कशी समजायची? कारण आपण सेंटीमीटर आणि मिलीमीटरच्या खाली अजून गेलेलो नाही. पण नेमकं नॅनो म्हणजे किती? आता जर कोणाला विचारलं नॅनो म्हणजे किती, तर आपण फक्त एवढंच सांगू शकतो की नॅनो म्हणजे काहीतरी सूक्ष्म, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, त्याला आपण नॅनो म्हणायचं. पण जर खरंच आपण गणित आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मग आपण नॅनो म्हणजे किती साईज आहे ते कसं समजून घ्यायचं? तर तेच समजवण्याकरता मी इकडे आलेलो आहे. आपल्याला 1 सेंटीमीटर एवढं लक्षात घेऊया सध्या. पहिले सगळ्यांना 1 सेंटीमीटर म्हणजे किती हे माहिती आहे. आता या 1 सेंटीमीटरचे जर मी छोटे छोटे भाग करायला सुरुवात केली, 1 सेंटीमीटरचा ज्यावेळी 1 अब्जावा भाग होईल तो होतो 1 नॅनोमीटर. आता फक्त हे अर्थात आपल्याला फक्त इमॅजिन करायचंय, कारण 1 अब्ज भागापर्यंत आपल्याला पोहोचणं कठीण आहे. आपण करोडच्या पुढे जात नाही. त्यामुळे 1 सेंटीमीटरचा 1 अब्जावा भाग म्हणजे 1 नॅनोमीटर. आता फक्त हा आपण विचार करू शकतो की 1 नॅनोमीटर म्हणजे किती लहान पार्टिकल आहे. आणि हा पार्टिकल आपण डीएपीचा बनवलेला आहे. हा डीएपीचा मॉलिक्यूल आपण फवारणीत वापरणार आहोत. ह्याच्यामध्ये जे मेन प्रिन्सिपल आहे, जे मेन तंत्रज्ञान आहे, ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा पार्टिकल आपण छोटा करतो, पार्टिकल साईज ज्यावेळी छोटी होते, सूक्ष्म होते, त्यावेळी त्याची जे क्षेत्रफळ असतं ते क्षेत्रफळ वाढतं. म्हणजेच सरफेस एरिया वाढते. आणि सरफेस एरिया वाढली, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, सरफेस एरिया वाढली की त्या पार्टिकलची जी मुवमेंट आहे प्लांट बॉडी मध्ये, म्हणजेच वनस्पतीच्या आतमध्ये, त्याचं जे वहन आहे ते फास्ट होतं. आता इथे तुम्ही बघा, 1 सेंटीमीटर पासून आपण खाली खाली गेलो. 1 सेंटीमीटरचा 1 अब्जावा भाग झाला, तो झाला 1 नॅनोमीटर. आपण कधी नॅनो पार्टिकल्स बघितलेत का? खरं आपण बघितलेले आहेत, पण आपल्याला हे माहित नाही की हे नॅनो पार्टिकल्स आहेत. थंडीचे दिवस आताच संपले. बऱ्याच जणांनी शेकोटे बघितले असतील. शेकोटीच्या वेळी धूर असतो. ह्या धुरामध्ये जे व्हाईटिश दिसतं, पांढरट जे दिसतं, ते सगळे नॅनो पार्टिकल्स असतात. म्हणजे हे नैसर्गिक नॅनो पार्टिकल्स आहेत. आणि आपण इथे ग्रोमोर नॅनो डीएपी मध्ये जे तयार केले आहेत ते मॅन मेड, म्हणजे मानवाने निर्मिती केलेले असे नॅनो पार्टिकल्स आहेत. या प्रॉडक्ट मध्ये फक्त आणि फक्त टेक्निकल डीएपी आहे. याचे फायदे आणि उपयोग काय? एखाद्या पार्टिकलची साईज जेवढी कमी, तेवढी त्याची सरफेस एरिया किंवा पृष्ठभाग क्षेत्रफळ हे त्याचं वाढतं. त्यामुळे पिकांपर्यंत, किंबहुना ज्यावेळी आपण स्प्रे करतो, हा एवढा छोटा पार्टिकल आहे की त्याची एका झाडामध्ये मूवमेंट
खूप फास्ट होते, ज्याला आपण वहन म्हणतो. आपण तर पानावरती स्प्रे करतो, परंतु ज्या ठिकाणी फॉस्फरसची गरज त्या पिकामध्ये आहे तिथपर्यंत तो पार्टिकल जातो, त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन किंवा वहन म्हणतो. आणि हे फक्त शक्य होतं कारण त्याची पार्टिकल साईज जी आहे ती छोटी असते. आतापर्यंत नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर हा वेगवेगळ्या क्षेत्रात झालाय. मग वेगवेगळी क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल. परंतु आजपर्यंत कृषी क्षेत्रात कुठच्याही देशाने नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही. भारत हा पहिला देश आहे ज्याने हे नॅनो तंत्रज्ञान वापरून प्रॉडक्ट तयार केले. आणि हे भारतासाठी किंबहुना आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. कोरोमंडलसाठी मगाशी तुम्ही बघितलं असेल, भारतात बनलेले आणि जगासाठी बनवलेले, कारण जगात हा प्रॉडक्ट कोणीच बनवलेला नाहीये. त्यामुळे आपण भारतीय, त्याच्यासाठी आपल्याला हा एक अभिमानास्पद आहे. दुसरी गोष्ट, हा जो प्रॉडक्ट आहे हा कोरोमंडलसाठी आणखीन अभिमानास्पद आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा तो असणारच. कारण हा प्रॉडक्ट ज्या शास्त्रज्ञाने बनवलाय कोरोमंडल मध्ये, तो शास्त्रज्ञ सुद्धा महाराष्ट्रातला आहे. त्यांचं नाव डॉक्टर आनंद गोळे, जे मुंबईत असतात. मुंबईमध्ये IIT मुंबई सगळ्यांनी ऐकली असेल. IIT मुंबईने मोनाश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया बरोबर एक सामंजस्य करार केला आणि त्यांनी काही लॅब उघडल्या मुंबईमध्ये, IIT मुंबईमध्ये, जिथे कोरोमंडल त्या लॅब मध्ये हे काम करतं नॅनो तंत्रज्ञानावरती. आणि डॉक्टर आनंद गोळे त्याचे इंचार्ज आहे. आणि त्यांच्या 4 ते 5 वर्षाच्या अथक परिश्रमातून हा प्रॉडक्ट तयार झालाय, जो नंतर फील्डवरती टेस्ट केला गेला आणि ग्रोमोर नॅनो DAP म्हणून आता आपल्या समोर मार्केटमध्ये आलेला आहे. तंत्रज्ञान बदललं की डोस कमी होतात. कसं? पूर्वी रासायनिक खतं नव्हती, सेंद्रिय खतं होती. आपण नत्र स्फुरत पालाश किंवा नायट्रोजनस फॉस्फेटिक फर्टिलायझर्स म्हणून फक्त आणि फक्त रासायनिक सेंद्रिय खतांचा वापर करायचो. डोस किती होता? 4 टन 5 टन, कारण त्यावेळी शेणखत उपलब्ध होतं. नंतर रासायनिक खतं आली. रासायनिक खतं आली 50 किलो 100 किलो, 3 ते 4 टनाचा जो डोस होता तो गेला. मग बॅगांमध्ये आला आपण, 1 बॅग 2 बॅग. नंतर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आली 25 किलो मध्ये. म्हणजेच काय झालं? तंत्रज्ञान बदललं, प्रॉडक्टची कार्यक्षमता वाढली की आपले डोस कमी होते. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स डोस किती आहे? 1 किलो प्रति एकर आहे ना. म्हणजेच काय? तंत्रज्ञान जे त्याच्यामध्ये वापरलेलं आहे त्याने त्या प्रॉडक्टची कार्यक्षमता वाढली, एफिशियन्सी वाढली आणि डोस कमी झाला. हेच प्रिन्सिपल इथे देखील आहे. हा जो नॅनो पार्टिकल आहे हा एवढा स्ट्रॉंग आणि एवढा ऍक्टिव्ह आहे की आपलं काम 1 लिटर मध्ये होऊ शकतं. याच्यामध्ये DAP ची बॅग सगळ्यांनी बघितली ना. DAP च्या बॅगेवर लिहिलं असतं 1846, बरोबर आहे. म्हणजे 18% नायट्रोजन, 46% फॉस्फरस. आता याच्यामध्ये जर आपण प्रमाण काढलं, म्हणजे गुणोत्तर प्रमाण, नत्र आणि स्फुरतचं गुणोत्तर प्रमाण किती आहे हे कसं काढायचं? 46 ला आपण 18 ने भागलं तर त्याचं उत्तर येतं 2.5. म्हणजे 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस याचं जर प्रमाण आपण काढलं तर 1:2 हे गुणोत्तर प्रमाण. आता फॉस्फरसचा मेन रोल काय? तर फॉस्फरसचा रोल आपण म्हणतो जमिनीमध्ये बेसलमध्ये दिला पाहिजे. मुळांची वाढ चांगली होते, फांद्यांची वाढ चांगली होते, फळं चांगली लागतात. हे सगळं बरोबर आहे, पण मूळ जे फॉस्फरसचं कार्य आहे ते आहे झाडाला शक्ती प्रदान करण्याचं, ताकद देण्याचं. कारण हे एक ताकद देणारं अन्न घटक आहे. आणि म्हणून फुलोरा अवस्था असताना आपण फॉस्फरसचा वापर केला पाहिजे. फुलोरा अवस्था ते फ्रुटिंग, म्हणजेच फुलोऱ्यापासून फ्लॉवरिंग टू फ्रुटिंग या स्टेज मध्ये ज्यावेळी झाडाला सगळ्यात जास्त ताकदीची गरज असते त्यावेळी आपण फॉस्फरस दिला पाहिजे. जमिनीत दिलेला फॉस्फरस हा जवळजवळ 25 दिवसांनी मिळतो आणि म्हणून तो आपण स्टार्टिंगला टाकतो. त्याची उपलब्धता होते 25. आपण जमिनीमध्ये जो DAP देतो, 100 किलो जर आपण DAP टाकला, किती DAP झाडाला मिळतो? किती जणांना माहिती आहे?
40, 35, ऍक्च्युली 25, म्हणजे 25%. 100 किलो ज्यावेळी टाकतो त्यावेळी 25 किलो डीएपी झाडाला मिळतो, 75 किलो डीएपी ह्या जमिनीत स्थिर होतो किंवा फिक्स होतो. म्हणजे ज्या पिकाला आपल्याला तो द्यायचा आहे त्या पिकाला तो उपलब्ध होत नाही, किंवा पुढच्या पिकाला तो उपलब्ध होतो. म्हणजे ज्या पिकासाठी आपण 100 किलो टाकलाय त्या पिकाला आपण दिला किती? 25 किलो. मग राहिलेला 75 किलो जो त्या पिकाची गरज आहे हा आपण कसा द्यायचा? आणि ही जी गॅप आहे ही भरून काढण्याकरता ग्रोमोर नॅनो डीएपी सारखे प्रॉडक्ट आपल्याला वापरणं गरजेचं आहे. आताच मी तुम्हाला गुणोत्तर प्रमाण सांगितलं, 1:2. हा जो प्रॉडक्ट आहे ग्रोमोर नॅनो डीएपी, याच्यामध्ये 2% नायट्रोजन आहे आणि 5% फॉस्फरस आहे. आता परत तेच गणित इथे वापरा. 5 ला 2 ने आपण भागलं, प्रमाण किती येतं? 1:2.5. म्हणून मी मगाशी म्हटलं की हा टेक्निकल डीएपी आहे. टेक्निकल म्हणजे काय? ज्या प्रोडक्टची प्युरिटी 100% आहे असा हा टेक्निकल डीएपी नॅनो फॉर्म्युलेशन मध्ये या प्रोडक्ट मध्ये आपण दिलेला आहे. आणि त्याच्यासोबत फक्त एक नॅचरल पॉलिमर टाकलाय ज्याच्यामुळे झाडामध्ये याचं ऍब्झॉर्प्शन फास्ट होतं. 2% नायट्रोजन, 5% फॉस्फरस, 4.5 ते 6 हा त्याचा पीएच आहे, जो की फवारणीसाठी सगळ्यात योग्य पीएच मानला जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये जी पार्टिकल साईज ठेवलेली आहे ते सगळे पार्टिकल्स हे 100 नॅनोमीटर पेक्षा कमी आहे. आपल्यापैकी मला माहित नाही काही जणांनी नॅनो दुसरे प्रोडक्ट, नॅनोतलेच दुसरे प्रोडक्ट वापरले असतील, कारण गेल्या 2 वर्षापासून नॅनो फॉर्म्युलेशन्स ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. काही जणांना रिझल्ट आला असेल, काही जणांना रिझल्ट आला नसेल. एक लक्षात ठेवा, ज्या नॅनो फॉर्म्युलेशनचे रिझल्ट येत नाहीत ते समजून जायचं की त्या प्रोडक्ट मध्ये नॅनो पार्टिकल्सची साईज ही 100 नॅनोमीटर पेक्षा कमी नाहीये. 100 नॅनोमीटर पेक्षा जास्त ज्यावेळी साईज असेल त्यावेळी त्या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला नॅनो म्हणून येणार नाही. त्यामुळे नॅनो फॉर्म्युलेशनचं जी पार्टिकल साईज आहे ती 100 नॅनोमीटर पेक्षा कमी असणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि आम्ही छातीटोकपणे सांगतो की आमचा हा जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सगळे जेवढे फॉर्म्युलेशन्स मध्ये जेवढे नॅनो पार्टिकल्स आहेत हे सगळेच्या सगळे 100 नॅनोमीटर पेक्षा कमी आहेत, किंबहुना 50% पेक्षा जास्त हे 60 ते 80 नॅनोमीटर पेक्षा. इथे आपल्याला आता हा एवढा सूक्ष्म पार्टिकल जो आहे हा मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसत नाही. त्याच्या वरचं जे असतं ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतं, त्याच्यामध्ये आपण व्हायरस बघू शकतो, बॅक्टेरिया बघू शकतो. नॅनो पार्टिकल हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधनं सुद्धा दिसत नाही. एवढा तो बारीक असतो, एवढा तो सूक्ष्म असतो. त्यासाठी आपल्याला ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप नावाचा एक वेगळा मायक्रोस्कोप आहे, तो वापरावा लागतो. नॅनो पार्टिकल्सचं किंवा ग्रोमोर नॅनो डीएपी फॉर्म्युलेशनचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी आपण फवारणी करतो, फवारणी केल्यानंतर हे फॉर्म्युलेशन पानावरती पडतं आणि पानामधनं हे आतमध्ये पेशींमध्ये जातं. हे जे पार्टिकल्स पेशींमध्ये जातात, नॉर्मली कुठचाही स्प्रे केल्यानंतर पार्टिकल्स असे खाली जातात, म्हणजे पानामध्ये पेशींमध्ये व्हर्टिकली खाली जातात. परंतु हे नॅनो पार्टिकल्स एवढे सूक्ष्म आहेत की फक्त व्हर्टिकलीच न जाता ते हॉरिझॉन्टली सुद्धा जातात. वैशिष्ट्य काय आहे की ज्यावेळी तुम्ही स्प्रे केलाय झाडाला किंवा पिकामध्ये फॉस्फरसची गरज एखाद्या ठिकाणी आहे, तर हा पार्टिकल असा किंवा असा कसाही जाऊ शकत असल्यामुळे ज्या ठिकाणी त्याची गरज आहे त्या ठिकाणी तो लवकरात लवकर पोहोचतो. आणि म्हणून या प्रोडक्टची कार्यक्षमता किंवा एफिशियन्सी जी आहे ही जास्त असते. ग्रोमोर नॅनो डीएपीची जी वैशिष्ट्य आहेत, दुधाळ रंगाचा आहे कारण याच्यामध्ये फक्त टेक्निकल नॅनो डीएपी आहे आणि एक नॅचरल पॉलिमर आहे. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये दुसरी कुठचीही गोष्ट टाकलेली नाहीये.
आणि म्हणून हे दिसताना व्हाईट दुधाळ रंगाचं असं जलीय द्रावण दिसतं. याच्यामध्ये जे नॅनो पार्टिकल्स आहेत ते 100 नॅनोमीटर पेक्षा साईजने कमी आहेत. त्याच्यामुळे याची कार्यक्षमता जी आहे, एफिशियन्सी जी आहे ती जास्त आहे. सेफ मॉलिक्यूल आहे, म्हणजे एखाद्याने समजा प्याला जरी तरी कोणी जाणार नाही, एवढं हे सेफ आहे. 1 लिटरच्या बॉटल मध्ये येतं, त्यामुळे कॅरी करायला देखील इझी आहे. इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो तसं आहे. आणि नॉर्मली आपण डीएपी प्रत्येक पिकामध्ये वापरतो. माहितीये का एखादं पीक ज्याच्यामध्ये आपण डीएपी वापरू शकत नाही? असं एकही पीक नाही, कारण शेतकरी प्रत्येक पिकामध्ये कुठचंही पीक घ्या, डीएपी हे कॉमनली वापरलं जातं. ज्या अर्थी डीएपी प्रत्येक पिकामध्ये आपण वापरू शकतो, तसंच ग्रोमोर नॅनो डीएपी सुद्धा आपण प्रत्येक पिकामध्ये वापरू शकतो. एफिशियन्सी जास्त आहे. फॉस्फरसची मात्रा ज्या ठिकाणी ज्या वेळी त्या पिकामध्ये गरजेची आहे त्या ठिकाणी ते पोहोचवण्याचं काम हे ग्रोमोर नॅनो डीएपी करतं. म्हणूनच म्हटलंय की पिकाच्या वाढीच्या निर्णायक अवस्थेमध्ये जी स्फुरदाची गरज आहे ती गरज पूर्ण करायचं काम हे ग्रोमोर नॅनो डीएपी करतं. त्याच्यामुळे जे ट्रान्सपोर्टेशन आहे विदिन द प्लांट सिस्टीम हे खूप फास्ट होतं आणि अर्थातच 5 ते 15% उत्पन्नामध्ये वाढ होते. आता हे करत असताना बऱ्याचशा लोकांनी असं पसरवलंय किंवा असं सांगितलं जातं की आपण 1 बॅग टाकलं नाही तरी चालते, 1 बॅग रिप्लेस करू शकतो. असं ऐकलं असेल ना तुम्ही की 2 स्प्रे दिले 1 बॅग कमी करा, असं ऐकलंय ना? कोरोमंडलचं मत जे आहे या बाबतीत, कारण कुठचाही प्रोडक्ट शेतकऱ्यांसमोर देताना किंवा डीलर्स कडे देताना त्याच्यावरती तेवढाच रिसर्च सुद्धा व्हायला पाहिजे, तेवढाच अभ्यास सुद्धा झाला पाहिजे. ज्या ट्रायल्स आम्ही घेतलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्हाला एवढं दिसून आलेलं आहे की 25% पर्यंत आपण डीएपी ची मात्रा कमी करू शकतो. पण 25%, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही 100 किलो डीएपी टाकणार असाल तर तिकडे तुम्ही 75 किलो डीएपी आणि हे 2 स्प्रे जर दिले तर त्याचं उत्पन्न वाढू शकतं. परंतु 1 बॅग म्हणजे 50 किलो, 100 किलोच्या जागी 50 किलो द्यायचं आणि 2 स्प्रे द्यायचे, तर त्याच्यामध्ये रिझल्ट जे आहेत ते आम्हाला तेवढे योग्य आलेले नाही. आणि म्हणून जे आम्ही बघितलंय, जे आम्ही केलंय, ज्याच्यावरती आमचा विश्वास आहे, 25% पर्यंत ज्या ठिकाणी आपण 4 बॅगा वापरणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही 3 बॅगा वापरू शकता. 25% जमिनीतला डीएपी आपण कमी करू शकतो जर आपण ग्रोमोर नॅनो डीएपीचा वापर केला तर. वापरायचं प्रमाण आणि वापरायची स्टेज. ही बाटली तुम्ही बघितली 1 लिटरची बाटली आहे. डोस जो आहे हा 1 लिटर प्रति एकर आहे. परंतु हे 1 लिटर एकाच वेळी द्यायचं नाहीये. हे 1 लिटर आपल्याला 500 ml प्रति एकर पहिला स्प्रे आणि परत दुसरा स्प्रे 500 मिली प्रति एकर अशा पद्धतीने द्यायचा आहे. स्टेज 25 ते 35 दिवसांनी, म्हणजेच फुलोरा अवस्था ज्यावेळी पिकामध्ये सुरू होते त्यावेळी, आणि नंतर दुसरा जो स्प्रे आहे त्याच 1 लिटर बाटली मधला पहिला 500 मिली, दुसरा परत 500 मिली, दुसरा जो स्प्रे आहे तो परत 10 ते 15 दिवसात. 1 लिटर प्रति एकर ही मात्रा 2 वेळा विभागून द्यायचंय. 500 मिली प्रति एकर, 500 मिली प्रति एकर. याच्यामध्ये पाणी, आता बऱ्याच ठिकाणी काही पिकांमध्ये पाण्याची जी मात्रा असते किंवा पाण्याचा जो व्हॉल्यूम असतो तो 80 लिटर 100 लिटर सुद्धा वापरतात. तर इथे पाणी हे फक्त माध्यम आहे आणि त्याच्यामुळे पाणी किती वापरतात याच्याशी काही याचं प्रमाणाचं घेणं देणं नाही. पाणी तुम्ही कितीही वापरा, तिथे 500 मिली अधिक 500 मिली असाच डोस राहील. काही दिवसांनी आता ड्रोन येणार आहे. ड्रोन मध्ये तर 10 लिटर मध्ये 1 एकर स्प्रे होतं, तरी सुद्धा प्रमाण तेच राहणार. 10 लिटर मध्ये परत 500 मिली, म्हणजे 1 लिटर प्रति एकर हा डोस 500 मिली 500 मिली असं विभागून 2 वेळा आपल्याला हा डोस द्यायचा. वेगवेगळ्या ठिकाणी त्या चाचण्या घेण्यात आल्या आणि त्या चाचण्यांच्या अनुषंगानेच हे आता माहिती आपल्यासमोर सांगण्यात आलेली आहे.
शक्यतो वापरत असताना जी खबरदारी घ्यायची आहे त्याच्यामध्ये पहिली खबरदारी बाटली एकदा नीट हलवून घ्यायची. शक्यतो स्प्रे जो आहे तो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावा. ह्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की टेक्निकल डीएपी आहे आणि टेक्निकल डीएपी म्हणजेच फॉस्फरस असल्यामुळे त्याच्यासोबत कुठचाही कॅटायन वापरू नये. जसं आपण 0-34 सोबत कधी कॅल्शियम नायट्रेट देत नाही, तसंच याच्यासोबत सुद्धा कॅल्शियम आपण द्यायचं नाहीये, मॅग्नेशियम द्यायचं नाहीये. मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये झिंक, मॅंगनीज, कॉपर, आयर्न हे आपण याच्यासोबत मिक्स करून देऊ शकत नाही. पण जर चिलेटेड स्वरूपात असेल तर त्याच्यासोबत आपण मिक्स करून वापरू शकतो. याच्या नंतरची स्टेज जी आहे कुठच्याही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स बरोबर याचा वापर आपण करू शकतो. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे की नॉर्मली आपण याचा वापर प्रत्येक पिकामध्ये करू शकतो. याचा वापर केल्यामुळे आपण डीएपी ची मात्रा 20 ते 25% पर्यंत कमी करू शकतो. याच्या वापराने आपल्या उत्पन्नामध्ये 5 ते 15% पर्यंत वाढ होऊ शकते आणि आपण जमिनीची जी सुपीकता आहे ती योग्य राखू शकतो. पुढचा जो भाग आणि सगळ्यात महत्वाचा, कारण हे प्रश्न तुम्हाला शेतकरी जास्त विचारणार, हे ह्या इन्सेक्टिसाइड बरोबर चालेल का, हे ह्या फंजिसाइड बरोबर मिक्स करून चालेल का, नॉर्मली विचारणार. कारण आपल्याकडे पद्धत कॉकटेल आहे. कॉकटेल म्हणजे ते समजू नका, कॉकटेल म्हणजे वेगळं कॉकटेल की नॉर्मली आपण एक इन्सेक्टिसाइड, एक फंजिसाइड आणि एक टॉनिक असा आपण वापरतो आणि त्याच्यामुळे ह्या कॉकटेल मध्ये नॅनो डीएपी चालेल का हा प्रश्न तुम्हाला शेतकऱ्यांकडून विचारला जाणार. त्यासाठी बऱ्याचशा इन्सेक्टिसाइड्स बरोबर आणि फंजिसाइड्स बरोबर, अकॅरिसाइड्स बरोबर आम्ही कंपॅटेबिलिटी टेस्ट सुद्धा घेतलेल्या आहेत. काही सर्टन मॉलिक्युल्स बरोबर याची कंपॅटेबिलिटी नाही, म्हणजे हे मिक्स करणं योग्य नाही. त्याच्यातला हा एक मॉलिक्युल आहे प्लेथोरा, आदामा या कंपनीचा आहे, नोव्हेल्युरॉन प्लस इंडॉक्सिकॉन. याच्यासोबत ग्रोमोर नॅनो डीएपी मिक्स करून चालत नाही. परंतु बाकीचे जे मॉलिक्युल्स आहेत, मी फर्टिलायझर वाला असल्यामुळे मला हे मॉलिक्युल जास्ती माहित नाही. आपण नेहमीचे विक्रेते आहात, कर्सर, टोकन, फेम, अलिका, वॅग्रो, मोएंटो. याच्यासोबत आम्ही तुम्हाला एक कागद देऊ नंतर, ज्याच्या बरोबर आमच्या टेस्ट ऑलरेडी आम्ही घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कंपॅटेबिलिटी आहे, कंपॅटेबिलिटी नाही, याचा एक कागद लवकरच आपल्याला देण्यात येईल. ही काही फंजिसाइड्स आहेत, तर फंजिसाइड आणि अकॅरिसाइड मध्ये हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत, कस्टोडिया आणि ओबेरॉन, तर कस्टोडिया आणि ओबेरॉन हे एक दोन घटक आहेत जे ग्रोमोर नॅनो डीएपी सोबत चालत नाही. बाकी परत बरेचसे म्हणजे मॅक्झिमम केमिकल्स सोबत ग्रोमोर नॅनो डीएपी सुसंगत आहे. त्याचा वापर आपण करू शकतो. वापरल्यानंतर कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट पिकावरती होत नाही. वेगवेगळ्या फर्टिलायझर्स बरोबर म्हणजे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स बरोबर सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. अर्थात मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे मॉलिक्युल्स आणतायत. त्याच्यामुळे प्रत्येक मॉलिक्युल बरोबर ही कंपॅटेबिलिटी टेस्ट करून बघणं आम्हाला शक्य नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांना जार टेस्ट सजेस्ट करतो. आता जार टेस्ट म्हणजे काय, छोटासा एक बिकर घ्या, त्याच्यात थोडंसं पाणी टाका, त्याच्यामध्ये जे इन्सेक्टिसाइड किंवा फंजिसाइड आपल्याला वापरायचं ते टाका आणि त्याच्यामध्ये थोडंसं ग्रोमोर नॅनो डीएपी टाका. हलवून बघा, जर दह्यासारखं फाटलं तर ते सुसंगत नाही आणि जर सरळ साधं सोल्युशन राहिलं नेहमीसारखं तर ते सुसंगत आहे. कारण आज मार्केटमध्ये जवळजवळ 2000 पेक्षा जास्त केमिकल्स आहेत. प्रत्येक मॉलिक्युल बरोबर कंपॅटेबिलिटी टेस्ट करणं कुठच्याच कंपनीला पॉसिबल नाही. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचे स्वतःचे फंडे असतात, काय कशात मिक्स करेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे नेमकं आम्ही टेस्ट तरी काय करावं हा प्रश्न आम्हाला पण पडतो. म्हणून जार टेस्ट ही सगळ्यात सेफ. कुठचाही मॉलिक्युल वापरायच्या आधी तुम्ही जार टेस्ट करून बघा. जार टेस्ट मध्ये जर योग्य असेल तर तुम्ही ग्रोमोर नॅनो डीएपीचा वापर त्या पिकामध्ये करू शकता. आपण बऱ्यापैकी शांतपणे माझं हे सगळं ग्रोमोर नॅनो डीएपी ची माहिती ऐकून घेतली. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे ग्रोमोर नॅनो डीएपी कदाचित पोहोचला पण असेल. ह्याचा वापर तुम्ही स्वतः करून बघा. आधी शेतकऱ्यांना, तुमच्या संपर्कात असलेल्या शेतकऱ्यांना करायला सांगा. रिझल्ट अतिशय सुंदर आहेतच. फक्त ते त्याच्यावरती आपण म्हणतो ना शिक्कामोर्तब करायचंय, ते शिक्कामोर्तब एकदा तुम्ही करायचंय. ते या सीझन मध्ये करा, म्हणजे मग पुढच्या खरीप मध्ये आपण त्याचा आणखीन चांगला
प्रसार आणि प्रचार करू. धन्यवाद.